हाय नमस्कार. आणि आज आहे वार शुक्रवार आहे. तर आता तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की उद्या आपल्या सगळ्यांच्या घरी गणपती बाप्पा येणार आहे. तर बऱ्याच जणांच्या तयाऱ्या ज्या आहेत त्या भरपूर दिवसापासून सुरुवात झालेल्या असतील. पण आमच्याकडे असं काही नसतं, म्हणजे महिना किंवा दीड महिन्यापासूनच तयारी सुरू करा असं काही नसतं. आम्ही सिम्पली जे म्हणजे आपल्या घरी जर कोणी पाहुणे येणार आपण कसं करतो की चांगले चांगले वस्तू काढतो बाहेर, थोडंसं घरातलं आवरतो जाळं वगैरे. तर त्याच पद्धतीने मी पण केलेलं आहे. आणि आत्ता मिस्टर गेले गणपती आणायला, सॉरी, सामान आणायला गेले डेकोरेशनचं काही थोडंफार. आणि गणपती गावातच बुक केला आहे आम्ही. तर तो उद्या दाखवल मी तुम्हाला जेव्हा आणतील आमच्या घरी तेव्हा. आणि काही सामान म्हणजे काय काय आणलं आहे, कसं आहे आमचा चांदवडचा बाजार पण दाखवणार आहे. आता मिस्टरांना सांगितले थोडंसं शूट करून आणा. मग आता काय माहिती मिस्टर कसे शूट करून आणत्या का नाही आणत्या, आणि काय काय सामान आणतात ते पण तुम्हाला नक्की दाखवल मी. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. नवीन कोणी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करा. आणि 2 दिवसापासून व्हिडिओ मी काही टाकले नाही, कारण कुठंतरी एक वाईट वाटत होतं मलाच मनाला खूप की एवढं झाले 1.5-2-3 महिने झाले बहुतेक तसे व्हिडिओ टाकू राहिले दररोज. खूप म्हणजे मेहनत पण लागते. मी असं नाही म्हणत मी खूप कष्ट करू राहिले, माझ्यापेक्षा खूप कष्ट करतात लोक. माझे म्हणजे विचार पण करू शकत नाही आपण इतके कष्ट करतात लोक. पण जेव्हा आपण एक मनापासून सुरुवात करतो आणि त्याला सक्सेस मिळत नाही किंवा लोकांचा प्रतिसाद मिळत नाही, तेव्हा खरंच मनाला म्हणजे खूप वाईट वाटतं. म्हणून त्याच्यामुळं मी 2 दिवसापासून व्हिडिओ टाकतच नव्हते. पण आज असा विचार केला की नाही, केलंय ना सुरुवात. बरेचसे लोक जर मी पाहिले 3-3, 4-4 वर्ष जे आहे ते कष्ट करतात तरी त्यांना सक्सेस मिळत नाही. आणि आपण झाले 2-3च महिन्यात हार मानतोय. तर त्याच्यामुळे म्हटलं आज बनवू व्हिडिओ, जसा होईल तसा बनवल. आता प्रत्येक तुम्हाला सगळ्यांना दिसत, म्हणजे कोण कोण बघतंय ते नाही माहिती मला, पण तुम्हाला दिसत असेल की मी कुठे राहते किंवा माझ्याकडे आता दाखवण्यासारखंच काय. पण म्हटलं चला प्रयत्न करू. दे मला दे दे बाता दे हा दे ना हा अजून तुम्ही कर त्याच्यात दूध टाक ना खा म्हणते खा. नरसोबा करा ना पूर्ण असं नीट व्यवस्थित. कुठं ठेवलं का ना मी ते गथुडं क्वाट मध्ये पण नाही गोताडे. अहो त्याच गोणीत असेल, त्याच लाल गोणीत असेल.